नमस्कार सगळ्यांना, मी सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते। आज ना मी तुमच्याबरोबर ना माझं किचन कसं आहे ना ते शेअर करणार आहे। माझं पत्र्याचं घर असल्यामुळे किचन ही पत्र्याचं आहे। तर छोट्याशा जागेमध्ये मी कसं किचन ऑर्गनाइज केले किंवा कसं सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवलेलं आहे ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर सगळ्यात आधी मी माझा किचन वाटा शेअर करते, म्हणजे दाखवते। इथं माझा गॅस आहे आणि इथं खाली मी असे 2 स्पेस सोडलेले आहेत। इकडे सगळे डब्बे, इथे मी सगळे माझे जे लागणारे रोजचे जे लागणार आहे ते डब्बे, त्याच्यामध्ये किराणा माल जे काय असेल ते ठेवलेलं आहे। आणि इकडं ना हे सिलेंडरसाठी स्पेस सोडलेले आहे। एक भरलेला आहे, एक रिकामा आहे, म्हणून मी जवळजवळ ठेवलेला आहे। त्यानंतर ह्या साईडला एक रॅक आहे। ह्या रॅकमध्ये माझे सगळे जे रोजचे वापरायचे स्टीलचे भांडे आहेत ते सगळे भांडे मी याच्यात अरेंज केलेले आहेत। आता पत्र्याचं घर असल्यामुळे कुठं आपल्याला असं ते जे स्टँड असतात ना चमच्याचे वगैरे, ते स्टँड मला इकडे लावता येत नाही, म्हणून ना मी अशी आयडिया करून ही फळी ठोकलेली आहे ना अशी। ही सगळे ह्या ट्रेमध्ये मी छोट्या मोठ्या वस्तू ठेवलेल्या आहे, जसं रोज लागणारे बेलणे वगैरे सगळं। आणि इथं तेलाचा डब्बा आणि आणखीन एक रॅक लावलेला आहे मी। या रॅकमध्ये सगळे जे प्लास्टिकचे डबे आहेत मला जे काही लागायचे आहेत ते सगळे ठेवलेले आहेत। चटणी मिठाचा डबा, चहापत्तीचे वगैरे डबे असं ठेवलेलं आहे। मिक्सर ठेवलेले आहेत आणि कधीतर लागणारे मोठे मोठे पातेले जे असतात ना ते ठेवलेले आहेत। आणि ह्या साईडला बघू शकता तुम्ही, ह्या साईडला ना माझं कांद्याचं बटाटे वगैरे ठेवायचं ते स्टँड आहे। आणि लागलीच ह्या साईडला मी फ्रीज ठेवलेला आहे, किचनच्या एकदम जवळच, की परत तिकडे वगैरे जायला नको म्हणून। आणि ह्या साईडला ना मी सगळे प्यायच्या पाणी जे लागतं ना, आमच्या इथं पाणी 4-4, 5-5 दिवसाला येतं, म्हणून इकडं स्टोरेज सगळं पाण्याचं आता रिकामं झालेलं आहे। मी काही दाखवत नाही एवढं, फक्त आता ह्या ज्या पाण्याच्या टाक्या आहेत ह्याच बाजूला हांडे भरून ठेवते। आता माझ्या भरपूर अशा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की या साईडला पूर्ण पाण्याचे भांडे असतात। तर हे असं छोटंसं पण मॅनेजमेंट केलेलं किंवा ऑर्गनाइज केलेलं आहे। अशा एवढ्याच भागाच्या पूर्ण एवढ्याच ह्याच्यामध्ये मी माझं किचन ऑर्गनाइज केलेलं आहे। आणि आता तुम्ही ना इकडं समोर बघू शकता, एवढा स्पेस असा मोकळा सोडलेला आहे मी, जेणेकरून जेवायला वगैरे बसता येईल। आणि काही छोट्या मोठ्या आता कपाट वगैरे मला जागा नव्हती, अरेंज केलेलं आहे। आणि एवढा सगळा स्पेस बाकीच्या इतर गोष्टी ठेवण्यासाठी मी असं अरेंज केलेलं आहे। हे छोटंसं किचन माझं धाबा धायचं पण म्हणता येणार नाही, त्याच्यापेक्षा कमी जागेमध्ये मी असं किचन अरेंज केलेलं आहे। तर तुम्हाला माझा हा किचन टूरचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा। आणि पहिल्यांदा जर माझ्या पत्र्याच्या घराचा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।